नमस्कार मंडळी, वेलकम टू फिटनेस फुल ऑन. काल सकाळी 9 वाजता मी माझं वजन केलं, तेव्हा आलं 69.5 आणि आजही सकाळी 9 वाजता मी जेव्हा वजन करत होतो, ते आलं 70.1. ओ माय गॉड! अरे यार, एका दिवसामध्ये 69.5 वरून 70.1 म्हणजे 600 ग्रॅम वजन वाढलेलं आहे. शिट! मी तर प्रॉपर डायटिंग करत होतो, सगळं प्रॉपर करत होतो, तरीही माझं वजन वाढलं. हाच प्रश्न आपल्यापैकी भरपूर जणांना पडतो. तर त्याच्या मागचंच गणित आणि विज्ञान आपण ह्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. पहिली गोष्ट, तुम्ही लॉजिकली विचार करा. एका दिवसामध्ये 600 ग्रॅम चरबी वाढू शकते का? नाही. एका दिवसामध्ये 600 ग्रॅम मसल्स वाढू शकतात का? नाही. म्हणजे हे काहीतरी वेगळं आहे. हे तुम्ही लक्षात घ्या. तर हे जे 600 ग्रॅम आहे ना, ते वॉटर वेट आहे, पाण्याचं वजन. तर आपल्या बॉडीमधलं पाण्याचं वजन फ्लक्च्युएशन होत असतं 500 ग्रॅम ते 1.5 किलोपर्यंत. डिपेंड्स तुमच्या बॉडी टाईपवरून, तुमच्या ओव्हरऑल तुमच्या स्ट्रक्चरवरून. तर हे जे पाण्याचं वजन आहे ना, ते वाढण्याचं मल्टिपल रिझन्स असतात. तर तेच आपण बघूयात. पहिली गोष्ट, जर आपल्या खाण्यामध्ये आदल्या दिवशी भरपूर काही सोडियमयुक्त पदार्थ आले असतील, नमकीन किंवा सी फूड, तर आपल्या बॉडीमधलं जे सोडियम असतं ना एक्सेसिव्ह, ते बाहेर काढण्यासाठी पाण्याची रिक्वायरमेंट असते आणि आपली बॉडी ते एक्स्ट्रा पाणी रिटेन करते आणि जोपर्यंत एक्स्ट्रा सोडियम बाहेर जात नाही तोपर्यंत आपल्या बॉडीचं वॉटर वेट वाढलेलं असतं. दुसरी गोष्ट, जर आपण कार्बोहायड्रेट एक्स्ट्रा खाल्ले आदल्या दिवशी, तर एक कार्बोहायड्रेटमुळे तयार होतात ग्लायकोजन आणि 1 युनिट ऑफ ग्लायकोजनसाठी ना 3 ते 4 ग्रॅम पाणी लागतं. तर त्याच्यामुळेही आपल्या बॉडीची पाण्याची रिक्वायरमेंट वाढते आणि आपण वॉटर वेट होल्ड करतो. तिसरी गोष्ट तिसरी गोष्ट म्हणजे जर आपल्याला ताण असेल, झोप प्रॉपर लागत नसेल, तर आपल्या बॉडीमधलं कॉर्टिसोल लेवल्स वाढतो आणि त्याच्यामुळेही आपल्या बॉडीचं वजन वाढतं. चौथी गोष्ट आपल्या बॉवेल मुवमेंट्स किंवा कॉन्स्टिपेशन याच्यावर डिपेंड आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल 2 दिवस अगोदर वजन केलं, ते वॉशरूमला जायच्या अगोदर केलं आणि आत्ता जे वजन केलं ते वॉशरूमला जायच्या नंतर केलं. तर हे ज्या वजनाच्या कंडिशन्स आहेत त्या डिफरंट आहेत. कारण आपलं जे न पचलेलं अन्न आहे किंवा जे पचलेलं अन्न आहे ते आपल्या बॉडीमध्ये असतं आणि त्याचंही काहीतरी वजन असतं. तर त्यामुळेही आपल्या वजनामध्ये फरक दिसतो. आणि शेवटची गोष्ट महिलांमध्ये असते ती म्हणजे त्यांच्या मेन्स्ट्रुएशन सायकलच्या वेळेस. तेव्हा त्यांची रिक्वायरमेंट ॲटोमॅटिकली जास्त असते पाण्याची आणि ते वॉटर होल्ड करतात. तर माझ्या बाबतीत असं काय झालं की मी वॉटर होल्ड केला. तर मी मागचे 4 दिवस लो कार्ब डाएटवर होतो. परंतु जो कालचा दिवस होता त्यावेळेस मला माझ्या एका मित्राने बोलावलं. तो आहे महाराष्ट्रीयन. तर आपल्या महाराष्ट्रीयन लोकांचं जेवण तुम्हाला माहिती आहे. वरण, भात, भाजी, पोळी सगळं कार्ब्स आणि हे सगळं झाल्यानंतर स्वीट्स, ते सुद्धा कार्ब. जे स्नॅक्स आहेत ते सुद्धा पापड वगैरे, ते पण सगळे कार्बोहायड्रेट आणि नमकीन. तर आपल्या आहारामध्ये ना सलाड वगैरे ह्या गोष्टी अतिशय कमी असतात. तर मी गेलो आणि मी जेवढं म्हणजे माझ्या कॅल्क्युलेशननुसार होतं आहे तेवढं मी खाल्लं, परंतु कार्बोहायड्रेट माझ्याकडून कंपॅरिझनमध्ये जास्त खाल्ले गेले. तर त्यामुळेच माझं जे वजन 69.7, 69.5, 69.6 असं दाखवत होतं, ते डायरेक्टली गेलं 70.1. तर या कंडिशनमध्ये मी असं बोलू शकतो की माझी डायटिंग ब्रेक झाली. तर मी हा डाएट ब्रेक म्हणून कन्सेप्ट यूज नाही करणार. दिस इज जस्ट की मी एक दिवस कार्बोहायड्रेट एक्स्ट्रा खाल्ले, त्याच्यामुळे माझं वजन थोडंसं एक्स्ट्रा आलं. तर या गोष्टीबद्दल काहीही चिंता नाही करायची आणि ही गोष्ट इग्नोर करायची. परंतु इग्नोर करता करता समजून घ्यायचं आहे की तुम्हाला कॉन्स्टिपेशन झालं आहे का? झालं असेल तर इमिजिएटली ते ट्रीट करायचं, कारण डायटिंगमध्ये कॉन्स्टिपेशन होतात. भरपूर जणांना सलाड पचत नाही कारण सवय नसते. भरपूर जणांना व्हे प्रोटीन वगैरे जर घेत असाल तर त्याच्यामुळे पण कॉन्स्टिपेशन होतं. त्यानंतर आपण आपला पॅटर्न बघायचा आहे. तुम्ही आपल्या आहारामध्ये जर सोडियम जास्त होत असेल तर जे वॉटर इंटेक आहे ना ते दिवसभर जास्त ठेवायचं आहे, म्हणजे एक्स्ट्रा सोडियम निघून जातं. आणि तिसरी गोष्ट म्हणजे कार्बोहायड्रेट. तर कार्बोहायड्रेट लिमिट करायचे. जर तुम्हाला वेट लूज करायचं असेल, चरबी लूज करायची असेल तर ते एका लिमिटमध्येच खायचं. एका लिमिटच्या बाहेर नाही खायचं. एकाच्या लिमिटच्या बाहेर खाल्लं तर ते तुमच्या वजन नियंत्रणामध्ये अडथळा आणतं. तर या सगळ्या गोष्टीतून तुम्हाला एक गोष्ट नक्की समजली असेल की जे हे एका दिवसाचं वजन असतं 500-600 ग्रॅम वाढलेलं किंवा कमी झालेलं, ह्यानी ना तुम्ही खुश व्हायचं आहे, ना तुम्ही दुःखी व्हायचं आहे.
नाहीतर तुम्ही म्हणाल की ओके वजन वाढलं मी खुश झालो, नाही. वजन कमी झालं मी खुश झालो, नाही. एका दिवसामध्ये असं वजन कमी होत नसतं, ते सगळं पाण्याचं वजन असतं. तर ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. जर तुम्हाला ही गोष्ट प्रॉपरली समजली असेल आणि या व्हिडिओमधून तुम्हाला काहीतरी नवीन ऐकण्याची संधी भेटली असेल, तर नक्कीच हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत पोहोचवा आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक यू. टेक केअर अँड बी विथ फिटनेस फुल ऑन नाव. थँक यू.